वाळवा तालुक्यातील ताकारी येथे असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून 19.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली। टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केलेली असून एक जण पसार झालेला आहे। या चौघांकडून चोरीतील दागिन्यांसह 10,41,614 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सांगलीवाडी टोलनाका नजीक कारवाई केली। प्रदीप हनुमंत थोरात वयवर्ष 36 राहणार बोरगाव, गणेश उर्फ अजित शांताराम मागनगिरी वयवर्ष 30 राहणार सांगोली तालुका खानापूर, सुरेश गंगाराम कोळी वयवर्ष 25 राहणार संभाजीनगर कोल्हापूर, आकाश अंकुश सावंत वयवर्ष 30 राहणार लिंगरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। राजकुमार भरत मच्छवे राहणार दरफळ जिल्हा धाराशिव हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी म्हटलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पलूस तालुक्यातील बांबवडेमध्ये राहणारे फिर्यादी महेश पाटील यांचे वाळवा तालुक्यातील ताकारी येथे सराफानी ज्वेलर्सचे दुकान आहे। शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून आतील 19.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 3 किलो 440 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी पाटील यांनी ईश्वरपूर पोलिसात फिर्याद दिली होती। सदरच्या गुन्ह्यातील संशयितांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक घेत होते। पथकातील कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना सांगलीवाडी टोलनाक्यात नजीक 2 दुचाकीवरून चौघेजण चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तातडीने टोलनाका परिसरात धाव घेऊन सापळा रचला। काही वेळाने चौघेजण दुचाकीवरून आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने चांदीचे दागिने असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलीस चौकशी संशयितांनी दिनांक 13 रोजी पहाटेच्या सुमारास ताकारी येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाची पाठीमागील भिंत लोखंडी पारीच्या सहाय्याने फोडून आतील दागिने रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडील 19.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 किलो 440 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज हस्तगत केला। तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या। हा गुन्हा पुढील तपासाकरिता ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वाळवा।